आपल्या विषयाचं नाव आहे प्रभूमध्ये का राहिले पाहिजे. आजचा विषय लिहून घ्या. प्रभूमध्ये का राहिले पाहिजे किंवा देवामध्ये का राहिले पाहिजे, हा आपला आजचा विषय आहे. आणि हा विषय आपण आज अतिशय सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आणि अनेक वेळा आपल्याला ह्या गोष्टी पाहिजे तसे समजत नाही आणि म्हणून आपलं जे आत्मिक जीवन आहे ते वाढत नाही किंवा आपण आत्मिक जीवनामध्ये जे आहे ते वाढत नाही. पण आज हा विषय आपण शिकल्यानंतर आपल्याला आत्मिक जीवनामध्ये वाढ होण्याकरता जे आहे ते मदत होणार आहे. मग आपला हा जो विषय आहे प्रभूमध्ये का राहिले पाहिजे किंवा देवामध्ये का राहिले पाहिजे, याचा जो पहिला मुद्दा आहे तो लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 1 लिहा. कारण देव आपल्या जीवनाचा स्रोत आहे. मुद्दा क्रमांक 1 लिहा. कारण देव आपल्या जीवनाचा स्रोत किंवा उगम आहे. लक्ष द्या. आता आपण पाहतो की देव हा आपल्या जीवनाचा काय आहे, स्रोत आहे. तर कशा प्रकारे देव हा आपल्या जीवनाचा स्रोत आहे हे समजण्याकरता पवित्र शास्त्र वाचणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र वाचतो त्यावेळेला देव हा आपल्या जीवनाचा स्रोत आहे किंवा उगम आहे हे समजण्याकरता आपल्याला फारशी मदत जी आहे ती होत असते. मग पवित्र शास्त्र देव आपल्या जीवनाचा स्रोत आहे या संदर्भात काय सांगतं, तर वचन आपण वाचणार आहोत. कोणीतरी योहानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 5 वाचण्यासाठी मदत करा. योहानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 5 कोणीतरी वाचा. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याच मध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. व्हेरी गुड. आता हे जे वचन आहे ह्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे समजतं की आपल्या जीवनाचा जो काही स्रोत आहे किंवा जो काही उगम आहे तो कुणाकडनं आहे, देवाकडनं आहे. किंवा देव हा आपल्या जीवनाचा काय आहे, स्रोत आहे. मग हे वचन असं म्हणत आहे की मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. लक्ष द्या. जो देवामध्ये राहतो आणि ज्याच्यामध्ये देव राहतो त्या व्यक्ती संदर्भात ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी वेल जो आहे तो स्वतः प्रभू येशू आहे. वेल स्वतः प्रभू येशू आहे आणि फाटे जे आहे ते आपल्या स्वतःला काय करतात माहिती का, त्या ठिकाणी ते रिप्रेझेंट करत असतात किंवा फाटे हे आपल्याला दर्शवत असतात. लक्ष द्या. आता आपण जर फाट्यामध्ये राहिलो म्हणजे देवामध्ये राहिलो, आपण जर वेलामध्ये राहिलो, मग आपण जर वेल्यामध्ये राहिलो तर आपल्याला पुष्कळ फळ देता येईल. लक्ष द्या. का माहिती का, कारण फांदी किंवा जो फाटा आहे ना, द्राक्ष वेलापासून जर तो वेगळा झाला का तो कोरडा पडतो. लक्ष द्या. जो फाटा आहे तो जर द्राक्ष वेलापासून जर वेगळा झाला तर तो कसा पडतो, तो कोरडा पडतो. आणि अशाच प्रकारे आपलं जे काही ख्रिस्ती जीवन आहे ते जर देवापासून जर वेगळं झालं तर आपलं जे आत्मिक जीवन आहे ते कोरडं पडतं. लक्ष द्या. देव हा आपल्या जीवनाचा स्रोत आहे आणि देव जर आपल्या जीवनात आहे आणि आपण जर देवामध्ये आहोत तर आपलं जे जीवन आहे ते अतिशय आशीर्वादित होईल किंवा अतिशय आशीर्वादित राहील. पण जर आपल्या जीवनामध्ये जर आपण देवापासून वेगळं झालेलो आहोत तर आपलं जीवन हे खूप त्रासमय जे आहे
झाल्याशिवाय राहणार नाही, किंवा आपलं जे जीवन आहे हे कोरडं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपलं जीवन हे कोरडं होऊ नये म्हणून आपल्याला देवामध्ये राहणं फार गरजेचं आहे. कारण देवामध्ये राहूनच आपण फलद्रूप होऊ शकतो. फलद्रूप होणं म्हणजे आशीर्वादित होऊ शकतो. पण जर आपण देवामध्ये नाही तर आपण आशीर्वादित होऊ शकत नाही. कारण वचन स्पष्टपणे सांगतं, 6वं वचन पहा, वचन 6, कोणी मजमध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो. मग त्यास गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. व्हेरी गुड. बघा वचन काय सांगत आहे. जर आपण देवामध्ये राहिलो नाही, जर आपण येशूमध्ये राहिलो नाही तर आपल्याला फाट्याप्रमाणे बाहेर जे आहे ते टाकण्यात येईल. आपल्याला फाट्याप्रमाणे बाहेर जे आहे माहिती का टाकण्यात येईल. आणि ज्या वेळेला आपल्याला बाहेर टाकण्यात येईल त्यावेळेला आपली जी अवस्था आहे ती कशी होईल हे ह्या वचनाच्या ब भागामध्ये लिहिलेलं आहे. लक्ष द्या, फाटा हा आपल्या स्वतःचं प्रतिनिधित्व करतो आणि वेल हे येशूचं प्रतिनिधित्व करतो. आणि फाटा हा वेलामध्ये राहिला तरच त्याला फळ येईल. पण जर फाटा वेलामध्ये राहिला नाही आणि तो जर वेलापासून वेगळा राहिला तर त्याला फळ येणार नाही. तर त्या ठिकाणी तो जो फाटा आहे ना तो वाळून जाईल. लक्ष द्या, तो काय माहिती का, तो फाटा वाळून जाईल आणि वाळलेला जो काही फाटा आहे त्या ठिकाणी गोळा केला जातो आणि त्याला अग्नीत जे आहे टाकलं जातं आणि त्या ठिकाणी तो जळून जातो. म्हणजे ह्या ठिकाणी देवापासून वेगळं राहून आपण जर काही करायचा प्रयत्न केला तर आपल्याला काही करता येणार नाही. का? कारण देवापासून वेगळं राहिल्यानंतर आपलं जे जीवन आहे हे नष्ट जे आहे झालेल्या स्वरूपाचं असतं. देवापासून वेगळं आपण झालं असल्या कारणामुळं आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद नाही आहे, तर आपण आपल्या जीवनामध्ये नाशाला आमंत्रण दिलेलं आहे. ह्या ठिकाणी जळून जाणं म्हणजे नाशाला दर्शवतं. लक्ष द्या, जळून जाणं हे नाशाला दर्शवतं. कोरडेपणा हा आत्मिक जीवनामध्ये असलेले जे काही कोरड आहे तिला तो दर्शवतो. आणि म्हणून देवामध्ये आपण का राहायला पाहिजे, तर पहिली गोष्ट आपल्याला पुष्कळ ना आपल्याला काय देता यावं, फळ जे आहे ते देता यावं. आणि आपलं जे जीवन आहे ते नेहमी आपलं जे जीवन आहे ते फलद्रूप असावं, यासाठी आपल्याला देवामध्ये राहणं फार गरजेचं आहे. देवच हा आपल्या जीवनाचा काय माहिती का स्रोत आहे. देवच हा आपल्या जीवनाचा उगम आहे. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण देवामध्ये राहायला पाहिजे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. कारण देवामध्ये राहिल्याने आपण फलद्रूप होतो. दुसरा मुद्दा लिहा, देवामध्ये राहिल्याने आपण फलद्रूप होतो. पहिला मुद्दा आपण पाहिला, कारण तोच आपल्या जीवनाचा स्रोत आहे किंवा उगम आहे. म्हणजे देवापासून वेगळं राहिलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चित मरण आहे. पण जर देवामध्ये आपण राहिलो तर आपण जिवंत आहोत किंवा आपण आशीर्वादित आहोत. दुसरा मुद्दा आहे, कारण त्याच्यामध्ये राहिल्याने आपण फलद्रूप होतो. देवामध्ये राहिल्याने आपण काय होतो, फलद्रूप होतो. बघा कोणतरी वचन वाचा, योहानाचं पुस्तक 15 अध्याय आणि वचन 5 पहा. 15 अध्याय 5. येस, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो मजमध्ये राहतो आणि मी त्याचमध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण मजपासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. व्हेरी गुड. बघा वचन किती स्पष्टपणे सांगत आहे, जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. जो फाटा वेलामध्ये राहतो त्याला पुष्कळ फळ येतात. जो व्यक्ती देवामध्ये राहतो तो खऱ्या अर्थाने
फलद्रूप होतो, म्हणजे आशीर्वादित होतो. आणि लक्ष द्या, देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये राहून फलद्रूप व्हावं. आणि फलद्रूप होण्याकरता, आशीर्वादित होण्याकरता जर आपल्याला देवामध्ये राहण्यासाठी जर देवाने निवडलेलं आहे, तर आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. काय मी देवामध्ये आहे का मी देवामध्ये नाही? जर मी देवामध्ये आहे, तर मग काय माझ्यामधून पुष्कळ जे काही फळ आहे ते दिसत आहे का? जर मी देवामध्ये राहत आहे, तर काय मी आशीर्वादित आहे का? खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर फळ हा काय प्रकार आहे, तर आपल्याला फळांविषयी गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 22 ते 23 वचनामध्ये पाहायला भेटतं की ही जी फळं आहे ही पवित्र आत्म्याची फळं आहे. आणि ही फळं त्या व्यक्तीच्या जीवनातून आपल्याला दिसतात जो व्यक्ती देवामध्ये राहतो, जो व्यक्ती देवामध्ये राहतो. मग त्या व्यक्तीमध्ये आपल्याला प्रेम दिसून येतं, त्या व्यक्तीमध्ये आपल्याला आनंद दिसून येतो, त्या व्यक्तीमध्ये आपल्याला शांती जी आहे ती दिसून येते, त्या व्यक्तीमध्ये संयमता आपल्याला दिसून येते आणि इत्यादी देखील इतर देखील गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. आणि लक्ष द्या, प्रभूमध्ये राहिल्याने आपल्याला आपल्या जीवनातून जे आहे ना, ह्या सर्व गोष्टी काय म्हणते का दिसून येतात. बघा, वचन वाचू आपण कोणीतरी. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय आणि 22 ते 23 वचन वाचा. आत्म्याच्या द्वारे होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. व्हेरी गुड. बघा, जर देवामध्ये जर आपण राहिलो तर आपण फलद्रूप होऊ. जर देवामध्ये आपण राहिलो तर आपल्याला पुष्कळ फळ जे आहे ते देता येईल. आणि देवाने आपल्याला यासाठी निवडलं आहे की आपण त्याच्यामध्ये राहावं आणि पुष्कळ फळ द्यावं. कोणते फळ आहे? त्या फळांची जी काही स्पष्टीकरण आहे, फळ कोणते आहे त्या संदर्भाचं, ते आपल्याला गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 22 आणि 23 वचनातून जे आहे ते समजून येतात. वचन सांगत आहे की जो व्यक्ती देवामध्ये राहतो ना, त्यामध्ये प्रीती असते, त्यामध्ये आनंद असतो, त्यामध्ये शांती असते, त्यामध्ये सहनशीलता असते, त्यामध्ये ममता असते, त्यामध्ये चांगुलपणा असतो, त्यामध्ये विश्वासूपणा असतो, त्यामध्ये सौम्यता असतं, त्यामध्ये इंद्रिय दमन. ही सर्व जी फळं आहे ना, ही त्या व्यक्तीमध्ये दिसून येते जो व्यक्ती देवामध्ये काय करतो, राहतो. मग देवाने आपल्याला यासाठी निवडलेलं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर आपण देवामध्ये राहतो आणि देव आपल्यामध्ये राहतो, तर ही जी सर्व फळं आहे ना, ही निश्चित अर्थाने आपल्या जीवनातून जे आहे इतर लोकांना काय का दिसू लागतात. आणि ह्या फळांच्या माध्यमातून लोकांना हे कळतं की आपण देवामध्ये राहणारे लोक आहोत आणि देवामध्ये आपण राहत असल्या कारणामुळं आपली जी काही ओळख आहे ती वेगळी अशा स्वरूपाची झालेली असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आपली ओळख ही नेहमी जेव्हा केव्हा लोक तुम्हाला पाहतील त्यावेळेला लोकांना हे कळायला पाहिजे तुमच्यामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या फळांकडे पाहून की तुम्ही वेगळे लोक आहात. आणि आपला वेगळेपणा हा लोकांना कसं दिसेल? प्रीतीच्या द्वारे, आनंदाच्या द्वारे, शांतीच्या द्वारे, संयमतेच्या द्वारे, ममतेच्या द्वारे, सहनशीलतेच्या द्वारे, चांगुलपणाच्या द्वारे, विश्वासपणाच्या द्वारे आणि इंद्रिय दमनाच्या द्वारे हा आपला वेगळेपणा जो आहे तो लोकांना दिसून येतो. आणि म्हणून आपण देवामध्ये का राहायला पाहिजे? तर आपण देवामध्ये राहायला पाहिजे यासाठी की देव आपल्या जीवनाचा स्रोत आहे. आपण देवामध्ये का राहायला पाहिजे? कारण आपल्याला भरपूर जे आहे फळ देता यावं म्हणून आपण देवामध्ये जे आहे ते राहायला पाहिजे. तिसरा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 3. आपण देवामध्ये का राहायला पाहिजे? कारण देवामध्ये राहिल्याने प्रार्थना ऐकली जाते. मुद्दा क्रमांक 3 लिहा, कारण देवामध्ये राहिल्याने प्रार्थना ऐकली जाते. आपण देवामध्ये राहिलो आणि देवाकडे प्रार्थना केली
तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर हे आपल्याला मिळेल. पण देवामध्ये न राहता आपण जर प्रार्थना केली आणि उत्तराची अपेक्षा जर करत राहिलो तर मुळीच आपल्याला आपल्या प्रार्थनेचं जे काही उत्तर आहे ते मिळणार नाही. का? कारण आपण देव विरहित राहून ती जी प्रार्थना आहे ती केली आहे. आणि बघा वचन काय सांगत आहे, आपण वचन वाचणारा कोणीतरी योहानाचं पुस्तक 15वा अध्याय आणि वचन 7 वाचण्यासाठी मदत करा. वचन काय सांगते पहा. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहिले आणि मी जर तुमच्यामध्ये राहिलो, तुम्ही माझ्यामध्ये राहिले आणि मी तुमच्यामध्ये राहिलो तर जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल, लक्ष द्या, जे काही तुम्ही काय कराल प्रार्थनेमध्ये मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. म्हणजे ह्या ठिकाणी देवामध्ये आपल्याला का राहायचं आहे? कारण आपण ज्या काही प्रार्थना परमेश्वर देवाकडे करतो त्याचं उत्तर आपल्याला मिळावं यासाठी आपल्याला देवामध्ये काय करायचं माहिती का? राहायचं आहे. जर आपण देवामध्ये राहिलो तर आपल्या प्रार्थना देव ऐकेल. जर आपण देवामध्ये राहिलो तर आपल्या प्रार्थनेचं जे उत्तर आहे ते आपल्याला प्राप्त होईल. पण देव विरहित आपण प्रार्थना करून जर जीवन जगत राहिलो आणि आपण उत्तराची अपेक्षा जर देवाकडे केली तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर हे आपल्याला मिळणार नाही. का? कारण आपण देव विरहित राहून ती प्रार्थना करत आहोत आणि जीवन जगत आहोत. एक व्यक्ती पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतो जो दिवसातून 3 वेळेस प्रार्थना जाहीर करायचा आणि तो देवामध्ये राहून जी प्रार्थना आहे ती तो करत होता आणि त्याने ती प्रार्थना देवामध्ये राहून देवाकडे केली असल्या कारणामुळं देवाने त्याची जी काही प्रार्थना आहे ती ऐकली आणि देवाने त्याच्या जीवनामध्ये मोठा जो काही चमत्कार आहे तो केलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि तो व्यक्ती आहे दानिएल. बघा कोणीतरी दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय आणि 10वं वचन आणि 22 वचन वाचा. दानिएलचं पुस्तक 6वा अध्याय. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाने दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. यस, वचन 22. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. व्हेरी गुड. बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की देवामध्ये राहून दानिएल देवाकडे प्रार्थना करत आहे आणि त्याला ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण पाहतो की समजल्या होत्या की ह्या फरमानावर सही झाली असे दानिएलाने काय केलं माहिती का? ऐकलं. आणि त्या ठिकाणी तो घाबरला नाही, त्या ठिकाणी तो खचला नाही. त्याने आपल्या घरी जाऊन ज्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या म्हणजे देवाच्या मंदिराच्या दिशेने होत्या त्या त्याने उघड्या केल्या आणि त्या ठिकाणी त्याने दिवसातून, बघा त्या ठिकाणी वचन लिहिलेलं आहे, 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली आणि देवाला धन्यवाद दिला. आता त्या प्रार्थनेमध्ये आपण पाहतो की दानिएल जो आहे ना, वचन स्पष्टपणे 22 वचन जेव्हा आपण वाचतो त्या 22 वचनाच्या ब भागामध्ये त्या राजाला हे म्हणत आहे, कारण मी देवासमोर निरपराधी ठरलो आहे आणि तरीही मला सिंहाच्या गुहेमध्ये जे आहे टाकण्यात येत आहे. आणि अशा वेळेला आपण पाहतो की जी प्रार्थना दानिएलाने देवामध्ये राहून देवाकडे केली होती ती देवाने ऐकली आणि देवाने आपला स्वर्गदूत पाठवून
सिंहाची जी काही तोंड आहे ना ती त्या ठिकाणी काय केली माहिती का, बंद केली. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही देवामध्ये राहतात आणि देवाकडे तुम्ही प्रार्थना करतात त्यावेळेला परमेश्वर देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. म्हणजे जी गोष्ट तुम्ही देवाकडे प्रार्थनेमध्ये त्याच्यामध्ये राहून मागितली आहे ती गोष्ट तो तुमच्यासाठी करतो. ह्या ठिकाणी देवाने दानिएला करता काय केलं तर सिंहाची जी काही तोंड आहे त्या ठिकाणी बंद करून त्याचा जो काही प्राण आहे तो त्या ठिकाणी वाचवला. त्या ठिकाणी त्याने त्याचा जो काही प्राण आहे तो देवाने काय केला माहिती का, वाचवला. जगामध्ये राहत असताना आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण नेहमी करा. ह्या भागामध्ये काय मी देवामध्ये आहे का? जर आहे तर मग माझ्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. मला हे समजलं पाहिजे की देव माझ्या जीवनाचा स्रोत आहे. मला हे समजलं पाहिजे की माझ्या जीवनातून जे काही फळं आहे ते दिसले पाहिजे. मला हे समजलं पाहिजे की देवामध्ये राहून मला काय करायची आहे, प्रार्थना करायची आहे. म्हणजे देव माझ्या प्रार्थनेचं काय करेल, उत्तर देईल. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. कारण देवामध्ये राहिल्याने शांती आणि विश्रांती मिळते. मुद्दा क्रमांक 4 लिहा. कारण देवामध्ये राहिल्याने शांती आणि विश्रांती मिळते. आज लोक ह्या गोष्टींच्या शोधामध्ये आहे पण त्यांना ह्या मिळत नाही आणि त्यांना ह्या मिळाव्या यासाठी आपण त्यांच्याकरता एक्झाम्पल बनणं फार गरजेचं आहे. आणि आपल्याला त्यांच्याकरता एक्झाम्पल बनता यावं यासाठी आपल्याला देवामध्ये राहायचं आहे. जर आपण देवामध्ये राहिलो तर देव आपल्याला शांतीने आणि विश्रांतीने जे आहे ते भरल्याशिवाय राहणार नाही. कारण मत्तेचं पुस्तक 11वा अध्याय जेव्हा आपण काढतो आणि वचन 28 बघा ठिकाणी काय म्हटलेलं आहे. मत्ते 11वा अध्याय आणि वचन 28 पहा. आहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. व्हेरी गुड. अहो कष्टी व भाराक्रांत जन, तुम्ही सर्व माझ्याकडे या. लक्ष द्या. का? कारण ह्या जगामध्ये कुठेही शांती, कुठेही विसावा जो आहे तो प्राप्त होत नाही. तर ह्या जगामध्ये शांती, विश्रांती, विश्राम हे केवळ देवाकडे गेल्यानंतरच प्राप्त होतं. आणि देवाकडं जाणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण देवाकडे जातो त्यावेळेला देव आपल्याला शांतीने जे आहे ते भरत असतो. त्याच्यात देव आपल्याला विश्राम जो आहे तो देत असतो. आणि ह्या गोष्टींची माणसांना गरज आहे. परंतु माणसं ह्या गोष्टींपासून आपण पाहतो की दूर आहे. कारण त्यांना हे माहिती नाही की देवामध्ये राहिल्यानंतर ह्या गोष्टी मिळतात. आपल्याला जर ह्या गोष्टींची गरज आहे तर आपल्याला देवामध्ये राहणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण वचन वाचतो, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की जसं मूल आईच्या कुशीमध्ये शांत होतं तसं आपण प्रभूमध्ये राहिलं की अंतःकरणात जे आहे ना खरी आपल्याकडे शांती जी आहे ते असते. ह्या जगामध्ये आपल्याला अशांततेने भरणाऱ्या पुष्कळ गोष्टी आहेत आणि त्या ह्याच बेतामध्ये असतात की आपल्या अंतःकरणातली शांती जी आहे ती हिरावून घेऊन जाते आणि ती घेऊन जातात देखील. पण जर प्रभूमध्ये देवामध्ये जर आपण राहिलो तर जगातल्या गोष्टी ह्या आपल्या जीवनातली जी काही शांती आहे ती ते मुळच हिरावून घेऊ शकत नाही. बघा वचन काय सांगत आहे. कोणीतरी स्तोत्र संहिता 131 आणि 2 वाचा. स्तोत्र संहिता 131 आणि वचन 2 काय म्हणत आहे. खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे. दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते तसा माझा जीव दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठाई आहे. व्हेरी गुड. ह्या ठिकाणी अहरोनाचं जे स्तोत्र आहे, दाविदाचे अहरोन स्तोत्र, इथं अतिशय स्पष्टपणे हे सांगण्यात आलेलं आहे
की परमेश्वराच्या सानिध्यात निर्धास्तपणे कसं राहायला पाहिजे. आणि वचनातून आपल्याला हे समजण्याकरता मदत होतं, खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत काय केला आहे, ठेवला आहे. ह्या जगामध्ये आपल्याला स्वस्थता आणि जी काही शांती आहे तिची गरज असते, पण ती आपल्याला मिळते कुठं हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. हे दावीदाला समजलं होतं आणि म्हणून दावीद म्हणत आहे, दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते आणि त्या ठिकाणी तो कोणत्याही प्रकारची चिंता काळजी करत नाही. का? कारण ते जे बालक आहे ते आईबरोबर असतं. तसंच आपण जे आहे ना, आपला जो जीव आहे ना, तो आपण स्वस्थ करण्यासाठी आणि शांतीने भरण्यासाठी देवाबरोबर असणं किंवा राहणं फार गरजेचं आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपण जे आहे ना, विश्राम प्राप्त करू, आपण आपल्या जीवनामध्ये शांती जी आहे ती प्राप्त करू. आज जगाच्या पाठीवर अनेक लोक आहे जे याच्या शोधामध्ये आहे, पण त्यांना हे मिळत नाहीये, कारण कोणीतरी त्यांना हे कसं मिळेल हे सांगितलं नाही, किंवा कोणीतरी त्यांना एक उदाहरण लाईफ जे आहे ते दाखवलेलं नाही. आणि आपल्याला ते दाखवता यावं म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये देवामध्ये राहायला शिकलं पाहिजे. 5वा मुद्दा क्रमांक 5 लिहा. कारण देवामध्ये राहिल्याने आपलं संरक्षण होतं. मुद्दा क्रमांक 5 लिहा. कारण देवामध्ये राहिल्याने आपलं संरक्षण होतं. देवापासून वेगळं राहिलं तर आपण सुकून जाऊ. देवापासून वेगळं जर आपण राहिलो तर आपलं फळ देता येणार नाही. देवापासून आपण वेगळं राहिलो आणि देवाकडे जर प्रार्थना केली तर देव आपली प्रार्थना जी आहे मुळीच ऐकणार नाही. देवापासून आपण वेगळं राहिलो तर आपल्या जीवनामध्ये शांती विश्रांती जी आहे ती येणार नाही. देवामध्ये राहिलो तर ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. आणि म्हणून 5वी जी गोष्ट आहे ती ही आहे, देवामध्ये राहिलं तर आपलं संरक्षण होतं. आणि बघा, कोणीतरी स्तोत्रसंहिता 91 वाचण्यासाठी मदत करा. स्तोत्रसंहिता 91 आणि वचन 1 काय म्हणते पहा. तो परस्पराच्या गुप्त असतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. जो परस्पराच्या व्हेरी गुड गुप्त स्थली असतो. परस्पराच्या म्हणजे कुणाच्या? देवाच्या. जो देवाच्या सानिध्यामध्ये राहतो, जो देवामध्ये राहतो, जो सर्व समर्थाच्या सावलीत राहतो, त्या व्यक्तीचं जे काही संरक्षण आहे ते होतं. हे संपूर्ण जे स्तोत्र आहे ना, हे संरक्षणाचं स्तोत्र आहे, सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रयाचं. आणि लक्ष द्या, देवामध्ये राहिल्यानंतरच आपलं जे काही संरक्षण आहे ते होऊ शकतं. पण जर देवामध्ये राहिलो नाही, देव विरहित जीवन जर आपण जगू लागलो तर आपला निश्चित अर्थाने जो आहे ना नाश होईल. किंवा जगाच्या गोष्टी ह्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला नाशाच्या मार्गाकडे जायला घेऊन जातील. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला नाश होऊ नये यासाठी आपण आपल्या स्वतःचं संरक्षण होईल या अनुषंगातून देवामध्ये जे आहे ना राहण्याचा निर्णय घेऊन देवामध्ये राहायला पाहिजे. कारण एक व्यक्ती ज्याने देवामध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि न केवळ तो पण त्याच्याबरोबर त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि त्याच्या जे काही 3 सुना आहेत त्यांना घेऊन तो देवामध्ये राहिला. आणि पहा, तो देवामध्ये राहिला असल्या कारणामुळं देवाने त्याचं संरक्षण जे आहे ते केलं. देवाने त्याचं जे काही संरक्षण आहे ते केलं. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे नोहा. लक्ष द्या, नोहाने देवावर विश्वास ठेवून जहाजात जे आहे ना तो राहिला. आणि देवाने त्याला व त्याच्या कुटुंबाला काय केलं माहिती का? त्या महाजन
प्रलयातून काय केलं माहिती का, वाचवलं. सर्व काही नाश झालं. बघा कोणीतरी उत्पत्ती 7वा अध्याय आणि पहिलं वचन आणि 16 वचन वाचा. उत्पत्ती 7वा अध्याय पहिलं वचन आणि 16 वचन काय म्हणते. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवत चल, कारण या पिढीत तू मजशी धर्माने वर्तणारा असा मला दिसला आहेस. येस, वचन 16. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एक एक नरमादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत कोंडले. व्हेरी गुड. बघा वचन सांगत आहे परमेश्वर देव स्वतः नोहाच्या नीतिमानाला घेऊन काय करत माहिती का, त्याच्याशी बोलत आहे, त्याला सांगत आहे की ह्या संपूर्ण पिढीमध्ये तूच माझ्या पुढं नीतिमान जीवन जे आहे जगलेलं आहे. आणि नोहा हा देवामध्ये राहून जीवन जगत असल्या कारणामुळे परमेश्वर देवाने सर्वात भयानक अशा जल प्रलयापासून नोहाला, त्याच्या पत्नीला, त्याच्या 3 मुलांना आणि त्यांच्या सुनेला तिघांच्या त्या ठिकाणी वाचवलेलं, पत्नीला तिघांच्या वाचवलं आपल्याला पाहायला भेटतं. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण ह्या जगामध्ये राहत असताना जर आपण देवामध्ये राहिलो तर देव न केवळ आपलं परंतु आपल्या परिवाराबरोबर, आपल्यासोबत आपल्या मागं असलेला जो काही परिवार आहे त्यांचं देखील तो संरक्षण करतो. आणि म्हणून आपलं आणि आपल्या परिवाराचं संरक्षण व्हावं म्हणून आपण देवामध्ये राहणं फार गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 6 लिहा, कारण आपला वेळ होत आहे. मुद्दा क्रमांक 6, कारण देवामध्ये राहिल्याने आपण पापावर विजय मिळवतो. जर आपण देवामध्ये राहिलो नाही तर आपल्याला पापावर विजय मिळवता येत नाही. पण जर आपण देवामध्ये राहिलो तर आपल्याला पापावर विजय मिळवता येतो. आणि बघा योहानाचं पुस्तक 1 योहान 3रा अध्याय आणि वचन 6 काय म्हणते. 1 योहान 3रा अध्याय आणि वचन 6. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. व्हेरी गुड. जो कोणी देवामध्ये राहतो तो पाप करत नाही. लक्ष द्या, जर आपण देवामध्ये राहिलो तर आपण पाप कधीही करणार नाही. आपण पवित्र जीवन जे आहे ते जगू लागतो. एक व्यक्ती आपण पाहतो की तो देवामध्ये राहत असल्या कारणामुळं तो पापापासून दूर जे आहे राहत होता. आणि त्या व्यक्तीबद्दल आपल्याला उत्पत्तीचं पुस्तक 39वा अध्याय आणि वचन 9 मध्ये पाहायला भेटतं. आणि तो म्हणत आहे, मी हे मोठे दुष्कृत्य करून देवाविरुद्ध पाप कसं करू. त्या व्यक्तीचं नाव योसेफ आहे. कशा प्रकारे त्याला प्रलोभनामध्ये टाकून पाप करण्याकरता भाग पाडायचा जो काही प्रयत्न आहे त्या ठिकाणी करण्यात आला. पण त्या ठिकाणी तो देवामध्ये राहत असल्या कारणामुळे, देवाची भीती धरत असल्या कारणामुळं वचन स्पष्टपणे सांगते की त्याने त्या ठिकाणी पाप जे आहे ते केलं नाही. जर आपण देवामध्ये राहिलो तर आपण पापापासून दूर राहू आणि पवित्र जीवन देवाबरोबर जगू लागू. पण जर आपण देव विरहित जीवन जगलो तर आपल्याकडनं पाप होतं. आपलं जीवन जे आहे ते नाश पावतं. देवाची इच्छा ही आहे की आपण पाप विरहित जीवन त्याच्यासोबत राहून जगणं फार गरजेचं आहे. शेवटचा मुद्दा लिहा, मुद्दा क्रमांक 7 लिहा. कारण प्रभूमध्ये राहिल्याने आपल्याला अनंत जीवनाची खात्री, कारण प्रभूमध्ये राहिल्याने आपल्या अनंत जीवनाची किंवा सार्वकालिक जीवनाची जी काही खात्री आहे ती मिळते. कोणीतरी 1 योहान 5वा अध्याय आणि त्याचं 11 आणि 12 वचन वाचण्यासाठी मदत करा. 1 योहान 5वा अध्याय 11 आणि 12 वचन.
साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे. हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. व्हेरी गुड. देवाने खात्री दिलेली आहे कोणत्या व्यक्तींना? जे त्याच्यामध्ये राहतात त्यांना, सर्वांना नाही. देवाने हा विश्वास दिला आहे त्या लोकांना जे त्याच्यामध्ये राहतात की त्यांना सार्वकालिक जीवन किंवा अंत जीवन जे आहे ते मिळेल. लक्ष द्या, वचन ह्या ठिकाणी काय सांगत आहे? देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. आणि हे जीवन आपल्याला त्याने का दिलं? कारण आपण त्याच्या ठायी राहून त्याचं गौरव करावं. त्याची जी काही महिमा आहे ज्यासाठी त्याने आपल्याला निवडलं ते आपण करावे. कारण वचन स्पष्टपणे सांगतं, योहानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि वचन 28 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर योहानाच्या पुस्तकाच्या 10व्या अध्यायाच्या 28व्या वचनामध्ये योहान स्पष्टपणे सार्वकालिक जीवनासंदर्भाच्या खात्रीला घेऊन काही महत्वाच्या गोष्टी त्या लोकांना सांगताना दिसतो जे त्याच्यामध्ये राहतात, देवामध्ये राहतात. बघा वचन काय सांगतं, 28 वचन, 10वा अध्याय वचन 28. त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणी हिसकून घेणार नाही. व्हेरी गुड. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीच नाश होणार नाही आणि त्यांना कोणीही माझ्या हातातून जे आहे हिरावून घेणार नाही, कोणीही. जर आपण देवामध्ये राहिलो तर आपल्याला सार्वकालिक जीवन जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. देवाने ते आपल्याला दिलेलं आहे आणि कोणीही आपल्याला देवापासून हिरावून घेणार नाही. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. जर आपण देवामध्ये राहिलो तर देव हा आपल्याला सार्वकालिक जीवनाची खात्री जी आहे ते देतो किंवा सार्वकालिक जीवन जे आहे ते देतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण देवामध्ये राहायला पाहिजे. म्हणून आपण देवामध्ये जे आहे ते राहायला पाहिजे. देवापासून वेगळं राहून आपण काही करू शकत नाही. देवापासून वेगळं राहून आपण फलद्रूप होऊ शकत नाही. देवापासून वेगळं राहून आपण जीवन जगू शकत नाही. देवापासून वेगळं राहून आपण जी पण प्रार्थना केली ती ऐकले जाणार नाही. आपल्याला संरक्षण जे आहे ते मिळणार नाही. आपण फलद्रूप जे आहे ते होणार नाही. आपल्याला विश्रांती जी आहे, शांती जी आहे ती मिळणार नाही जर आपण देवापासून वेगळं राहिलो तर. ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच वेळेला मिळतील ज्या वेळेला आपण देवामध्ये राहू. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ.